बाप रे, सोन्यानं तर स्टेटस ठेवलं रे, कोई नहीं टक्कर में 7-12 मंडल के चक्कर में. अरे बापरे, डीजे सांगायला गेलते वाटते आज, म्हणूनच मोहनचा पांटेला बंद होता. हा अरे बापरे, चेत्यानं बी स्टेटस ठेवला टॉपचा विषय म्हणून. अरे बापा बापा, सगळ्यांनाच ठेवला. सल्ल्या, शाहरुख्या, म्हण्या, त्याच्या पुऱ्या गँगीनंच ठेवला. काय सांगितलं रे बा याई ना. काय सांगणार आहे, डीजे सांगितला असं. पण त्याला माहीत नाही ना का आपण जो डीजे सांगितला त्याच्यासोबत बोली झाली आहे. आपल्याला थोडी फरक पडणार आहे, फरक त्यालाच पडणार आहे. काय म्हणे आपल्याला डीजेवाला, सपास म्हणे त्या डीजे जर आपला वाजला नाही तर पैसेही नका देऊ म्हणे आणि काहीच नाही, नाही काय. मग जमलं ना आपलं, तो वाजो का नाही वाजो. नाही वाजला तर आपले पैसे वापसच आहे, आणि वाजला तर पैसे देणं आहे. वाजला तर मग पाहून घे जा, नाही काय. आपला जर डीजे एकदम कळंग वाजला आणि सगळ्याला टक्कर दिली तर मी तर नाही ऐकन रे भाऊ. मग हां, मी एकाले मग बरोबर घेतो मग घेऱ्यात. हां, टेटस ठू पाहून घेऊ ना. तर यंदा टॉपचा विषय आहे का कायचा आहे, कोण कोणाला टक्कर देते, हां पाहूनच घेऊ आता मैदानात. अपने को क्या मिलियन का काय कमजोर समझ रहे क्या, झुकने वालों में से नहीं है. हां, हम झुकाने वालों में से है. तुम्ही बी टाका असं टेटस, आणि तुम्ही टाका भीमा भाऊ असं, हां की हम भी झुकने वालों में से नहीं झुकाने वालों में से है. टाका 52 एकर मित्रमंडळावर टाका दे. त्याचं 7-12 मंडळ आहे तर आपलं 52 एकर मंडळ आहे ना. मग आपण कायले झोल खाची. एक स्टेटस असाही टाकून द्यायचा, असा नौकात तर भेट आपल्या 7-12 चौकात. हां, टॉपचा विषय आहे ना त्याचा टॉपचा विषयच काढतो मी. खटाखट 1,50,000 दिले ना मोजून, असेच दिले काय. आता ते इंस्टाग्रामवर आणि व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवू राहिले तर मग आपल्याला ठेवाच लागेल ना. आपण काय कमजोर पार्टी आहे का, नाही काय. म्हणून तर राहिलो तुम्हाला ठेवा म्हणून, आणि मला टॅग कर जा, मी ठेवतो ते. चला येतो मग सरपंच साहेब. आता तुम्ही तर काय बुवा खर्च पाणी काही करून नाही राहिले. अरे घडी घडी काय खर्चच करायला लावता काय. आता काय फालतू बोलायला लावता मले. जाऊ दे ना बा, काही बोलू नका, राहू द्या. आणि इकडून कुकडून चालले तुम्ही वावरात नी. रस्ता तर इकडून आहे. आता काय बाबा, तुम्ही तर काही खर्च करू नाही राहिले. आता आम्हालेच आमच्यावरही खर्च नाही करू देत काय. मले पा रात्रीची तर पाहिजेच. मला दिवसभर नसली तर चालते, पण मला रात्रीची पाहिजे म्हणजे पाहिजे. त्याच्याशिवाय माय काही जागरण होत नाही. आणि मी काही सोकारीपणा बरोबर करू शकत नाही. सोकारी करासाठी मला रात्री चार्जिंग व्हाच लागते तात्या. आता तुम्ही नाही करू राहिले खर्च, मला तर मावर करावंच लागन ना. मला तर माझ्या शरीराची काळजी घ्यायच लागन ना. 27-28 लाखाचा माल घेतला आणि इन्नीन 2 पोरीच आहे. पोरं आहे नाही, मग कोणासाठी एवढं जपून ठेवू राहिले. त्याच्यातलेच एक 100ची नोट काढा आणि चुपचाप 90 मारा. मी कायले खर्च करू, हर वेळेस मावरच देता डांबर टाकून. खर्च करा. हे काय मा काय स्वतःच्या कामासाठी नेलं तर काय, हे मंडळाचं काम होतं. जाऊ द्या बापा, एवढे काही बोलू नका रंगारंगाचे. मी फक्त तुमचं मन पाहिलं, मला माहीत पडलं आता कसं काय आहे. तर चला येतो मी. तरी चालले इकूनच ते, ऐकूनच नाही राहिले. थोडी चार्जिंग पाहिजेच तात्या. तुम्ही नाही चालले का घरी? चालले जा ना, आता लय उशीर झाला ना, सगळेच जण गेले. अरे काढतो ना गाड्या, जातो ना घरी. काय लेका मोहन तू बी भल्ला जा राजा. अरे कोणता पांटेला दबू राहिला त्याला, कोणाला आण बरं तू बोलावून का पांटेला दबला काय म्हणून त्याला. काय लेका तू बी. नाही ना, तिकडून दिसत नाही ना बरोबर गिराईकाले, आणि गिराईकाले उभं राहिले जागा नाही राहत ना. कोणी कारा घेऊन येते, कोणी काही घेऊन येते. मग ते कुठं थांबवून गाड्या का मनात रस्त्यात देन का लावून. आता तुमची दादागिरी चालते, तुम्ही गावातले सरपंच आहेत, आणि बाकीचे कसे काय करणार आहे. तू दादागिरी कसा काय म्हणून राहिला. मी कोणती दादागिरी करतो रे गावात, कोणती करतो. अरे हे गाडी लावली म्या, तर आपण आलो आता तिकडून ते डीजे सांगून, म्हणून गाडी इथं लावली 5-10 मिनिटासाठी. तू म्हणून राहिला गाडी काढ इथून, गाडी काढ, दिसत नाही पांटेला. अरे पांटेला त्याला उच्ची आहे ना, गाडी ठेंगणी आहे ना, काऊन नाही दिसत. आणि आता वाजून राहिले रात्रीचे 11, आणि तू आता 11 वाजता कोणते गिराईक करू राहिला. कोणाला देऊ राहिला तंबाखू चुनान पुढे, कोणाला देऊन कोणाला राहिला. म्हणजे 11 वाजले तर काय गिराईक येत नाही काय. मी जर रातभर पांटेला चालू ठेवला तरी म्हटलं गिराईकी येते. तुम्हाला सांगू राहिलो मी. काय आपल्या गावातलीच गिराईकच्या भरोशावर आहे का मी, बाहेर गावचे गिराईक आहे. जे 2-2, 3-3 दिवस त्याचं येणं नाही होत, तर ते 2-2, 3-3 दिवसाचा कोटा म्हटलं सोबत नेते. काय मुहूर्त काढून थोडी काही येते काय गिराईक चालूच राहते आपल्यावाले. मग क्वालिटी देतो आपण, क्वालिटी. तुम्ही नाही खाता काय, बाकीचे खात नाही काय. घ्या ना, सोमवार घ्या ना. आता म्हणजे एवढं बोलून म्हणजे तुम्ही आता गाडी काही नेऊन नाही राहिली इथून. चाललो रे बाबा, चाललो. अहो डीजे सांगायला गेलतो ना, त्याच्याच्यानं उशीर झाला म्हणून. हो का, मी उद्यापासून तुला कॉल नाही करू शकत. काऊन उद्यापासून तू कॉल काऊन नाही करू शकत. कारण उद्या सकाळी 8 वाजताच माझं रिचार्ज पूर्णपणे खतम होणार आहे. अच्छा, मग रिचार्ज मारून देऊ काय. तू म्हणशील तर मारून देतो रिचार्ज. नको, तू रिचार्ज मारून देऊ नको आता.
आता तुझे पैसे पहिलेच खूप झाले आता माझ्या अंगावर, तेच मला फेडायचे आहे. जाऊ दे ना, तो काय विषय आहे का पैशाचा? तू पैशाचा लोन नको घेऊ, तुले मी रिचार्ज मारून देतो. कोणतं सिम आहे त्याला? माझं का जिओचं सिम आहे. बरं बरं, हे देऊ का मग 1.5 GB वाला मारून? नको नको, राहू दे, तू राहूच दे. अरे यार वेड्या, तुला मी व्हिडिओ कॉल वगैरे करेल तर मग मला अनलिमिटेड नेट नको का? अच्छा, व्हिडिओ कॉल करशील का तू? बरं बरं, अनलिमिटेड वाला मारून देतो मग. किती रुपयाला सांगितला तुम्ही तुमच्या मंडळाचा डीजे? तिले सांग 2 लाखाचा डीजे सांगितला म्हणा. डीजे? अरे डीजे 2 लाख रुपयाचा डीजे सांगितला, असा तसा डीजे आहे काय? तू हे जे मंडळ आहे त्याच्यात जो डीजे आणला आहे, हां त्याला बी फेल करणार आहे म्हटलं. अरे वेड्या, तुझं माझं नाही करायचं, आपलं मनाचं आपलं. मी तुझी प्रियसी आहे ना आता, आणि तू माझा प्रियकर. वेडा वेडा आहेस रे तू, पूर्ण वेडा आहे. सल्ल्या पूर्ण रंगात काम आलेलं आहे रे बा तुमचं तर. अरे तिचं लय प्रेम आहे रे मायावर, आणि मायाही तिच्यावर प्रेम आहे ना राजा. कशी गोष्ट करतो तू? पण तुम्ही 2 लाखाचा डीजे सांगितलाच कसा? आणि तू वर्गणी किती दिली? इथं वर्गणीचा विषयच नाही आहे, तू विचारच नाही करू शकत. दोघं मिळून डीजे सांगितला. तो शाहरुख पाहिला ना त्या माझा दोस्त, हा तो आणि मी दोघं मिळून म्हटलं डीजे सांगितला. 1-1 लाख रुपये दिले जवळचे. काही पण हा सल्ल्या. अरे खरंच ना, 1 लाख रुपये त्यानं दिले आणि 1 लाख रुपये म्या दिले. आणि बाकीच्यांनी काहीच नाही दिले का पैसे? अरे कोणा काहीच नाही दिले, आमच्या दोघा एवढी वर्गणी कोणच नाही दिली. इथून तर एवढं सरपंच साहेबांनी नाही दिली. तुम्हाला वाटण खोटं आता. अच्छा हो का? आणि तुझ्याकडून कुठून आले रे इतके पैसे? तुझ्याकडून आले कुठून? तुला तर 9,000 रुपयेच महिना आहे ना? अरे पैसे तर लागन तेवढे हाय, पैशाला हाय. वावरही घेऊन राहिलो आता. कायच्या भरोशावर घेणार आहे रे तू वावर? 9,000च्या पगारात वावर पण होते का? घेतो म्हणजे घेतो, कायच्या भरोशावर म्हणजे? तुला सांगू का आता? कायच्या भरोशावर? तर आता आम्हाला जे भेटलं ते भेटलं. अरे हो दिवाने, अबे तू काय काय धनाचं सांगू राहिला का तिले? अबे कट कायले केला त्या फोन? अबे कट कायले केला म्हणून राहिला? अबे तू काय आहे? तू भया टोंडे आहे? बोलता बोलता काय सगळं सांगून देऊ राहिला काय? काय सांगितलं आहे तात्यानं? का हे गोष्ट इथंच रपातपा करा, कोणाले कानोकान खबर नाही झाली पाहिजे? तू तले का पुरा दिवानाच बनला रे? तू तर गती तिले सगळं सांगून देऊ राहिला. बरं झालं मी होतो इथं आज. नाही तर तू धन सापडलं म्हणून तिले सांगून देऊ राहिला होता काय? पगल्या वानाच्या दिमाग नसल्यासारखे कामं कायले करू राहिला? फालतू माझ्या डोकं खराब करायचे कामं. सांगितलं ना तात्यानं का हे गोष्ट इथंच रपातपा करा म्हणून? काही गरज आहे का तुला सांगायची? अबे ते नाही सांगत ना कोणाले, ते कशी काय सांगणार आहे? जास्ती हुशाऱ्या मारू नको. तात्यानं काय सांगितलं? हे गोष्ट कोणाला सांगायची नाही, घरच्याले सांगायची नाही. जास्तीचे कामं बिलकुल करायचे नाही, तुला सांगू राहिलो मी. बरं झालं मी इथं बसलो होतो, गती पूर्ण सांगून देऊ राहिला होता. जास्तीचं पंचांग कायले काढू राहिला तू? तुझ्या कामाशी काय आहे ते बोल, फालतूच्या गोष्टी नाही करायच्या. मला जर माहीत पडलं हे तर मी झोडपीन रे बा तुले. अरे हाव राजा, माझ्या लक्षातच नाही आलेले का गोष्टीत हे गोष्ट लक्षात ठेव का हे गोष्ट काळाची नाही आपल्याला कोणापाशी. नाही तर मग हे गोष्टीत लय मोठी गोष्ट होऊन जाईन आपलीवाली. त्या गोष्टीचा पताही नाही लागत. फालतू गोष्टी नाही करायच्या. हे गोष्ट बिलकुल सांगायचीच नाही. हे गोष्ट तू लक्षात ठेव. काय रे? काय करून राहिले दोघं जण इथं? चला वा ना घरी, 11:30 वाजू राहिले ना. जेवण करा, झोपून राहा. जा वा घरी लवकर, उद्या सकाळी उठून कचरा गाडीवर जा लागते ना. सांगू काय त्याले कारनामे आता? नाही काही सांगू नको, चुपचाप राह. हा चाललो तात्या घरी. चल घरी होय आता सरका. आता फोन नाही करायचा तिले. नाही करत आता. हा पगला सल्ल्या काका पुराच्या पुरं सांगू राहिला होता आता आपल्याला. एवढा दिवाना झाला हा, मला तर काही समजून नाही राहिलं. जर तात्यानं म्हटलं का हे गोष्ट कोणाला सांगायची नाही, किती काही झालं तरी घरच्यालाही नाही सांगायची, हा ले का गोष्टीत आपल्याला गोष्टही सांगू राहिला होता ना का धन भेटलं म्हणून? सांग बरं राजा. बरं झालं आता म्हटलं का आपणच होय याची मजा घेऊ राहिलो. आणि खरंच जर याच्यासोबत पोरगी बोलू राहिली असती तर यानं सगळं सांगून दिलं असतं. मला तर तोच विचार पडला का हा असा कसा पगला बनला. आता म्या जर याच्यासोबत बोलणं सोडलं तर हा तर तेरे नाम बनून घुमाचा इकडे तिकडे. एक डाव तात्याले हिशोबानं बरोबर टच करा लागल. काय अधिक यायचे काना एक डाव टाईट करा तुम्ही. यायले बरोबर ऐकून नाही गेलं काय तर हे कुठे काही बचकून राहिले. हे जर कुठे काही बडबड करा आणि बचकन असे तर झालं ना मग. आपलं म्हटलं हे जे भेटलाय आपल्याला हे पुरा चाललं जाईन. हो ना राजा, गती सगळं सांगू राहिला होता ना. हा चल घरी चला आता, झोपून राहू. लय उशीर झाला आपल्याला, जेवण खावं नाही करायचं आहे. डीजे सांगायला गेलो तिकडेच पुरा दिवस चालला गेला आपला. सांगितलं मग डीजे किती रुपयाचा सांगितलं? अरे काय विचारता बाबा तुम्ही? 1,40,000 रुपयाचा डीजे घेणं ना देणं. आणि पथक बी सांगितलं मी ढोल ताशाचं पहिल्या दिवशी. सांगा
पैशाचा नुसतं उधमपट्टी चालू आहे. तू एक काम कर, तू शायन आहे सगळ्या याच्यात. तू पैसे यायले असे उद्ध्वस्त करू देऊ नको. सगळ्याले काही ना काही घेऊन दे. जे पुढं चालून ते इकल्यावर त्याचा फायदा राहिला पाहिजे. यायले सगळ्याले तू वावरं घेऊन दे, म्हणजे हे कसे गुंतून राहन आणि त्याच्यातून पीक पाणी काढत राहन. हा, हे काम कर पहिले तू सगळ्यात पहिले. आता नाही तर हे एवढ्या मोठ्या पैशाचं पुरं वाटोळं करून टाकन. नाही असं होऊच नाही देईन मी. सगळ्यांनाच म्हटलं आहे, मला स्वतःहूनच म्हटलं आहे. सल्ल्या शाहरुख्या सोन्यांचे ते बी अधिक डबल लागले वावर घ्यायच्या मागं. अधिक जे बी आहे वसंतरावले म्हटलं आहे. आता यायच्यापाशी वावर आहे नाही, यायले म्हटलं मी तुम्हाला वावर घेऊन देतो आणि त्याच्यातनी काही पैसे उरते ते तुमच्या कामी पडते. यायले मी वावर घेऊन देऊ राहिलो बाबा. यायचे पैसे मी असेच वाया जाऊ देत नाही. आणि आपल्याला पाय एखादा चांगला 20 एकराचा पट्टा, 20-22 एकराचा, आणि आपणही पैसे त्याच्यात गुंतून टाकू. हे जे पैसे आपल्यापाशी हे असेच काही वाया जाऊ देऊ नको. वाया कायचे जाऊ देतो, वाया नाही जाऊ देत. असं समजा का ते 80-79 लाख रुपयाचं सोनं आता आपल्यापाशी आहे. ते सोडून जे आहे ते डाकूपासून जे आपल्याला 50 ग्रॅम भेटला आहे ते सोडून म्हणून राहिलो. हे जे 50 सिक्के भेटले आहे ना आपल्याला सोन्याचे, हेच धरून फक्त आपल्यापाशी 80-85 लाख रुपये आहे. त्याच्यात आपलं 15 एकर वावर झालं पाहिजे, चांगल्या जागी, जिथं रानडुकरं नाही सोकारी ठेवायचं काम पडलं नाही पाहिजे. बस असंच पाय आणि पटकन सौदा करून खरेदी करून ते लवकर ताब्यात घेऊन घे. नाही ते तर करावंच लागेल ना, त्याच्याशिवाय जमणार आहे काय. आता मी ते पैसे लावत होतो गावाच्या विकासासाठीच, पण गावाच्या विकासासाठी आपल्याला सरकारच्या इकडून निधी येते. मग हे पैसे कायले आपण गावाच्या विकासासाठी लावायचे नाही काय तुमच्या विचारानं. तर सरकार तर देऊनच राहिले ना गावाच्या विकासासाठी. आता पटापट सगळ्याले मी आता घरकुलाचे फॉर्म भरायला लावले का तुम्ही घरकुल टाकून द्या. तुमचे घरकुल आणून द्यायची जबाबदारी माई. तुम्हाला घरकुलही आणून देतो आणि तुमचे घर बांधून देतो चांगलेवाले, नाही काय तुमच्या विचारानं. पक्के मकानं सगळ्याले बांधून दे. पुढं चालून पाणी आलं काही आलं तर याचा त्रास राहिला नाही पाहिजे. आणि त्याले उद्योगासाठी म्हणजे तुम्हाला जर काही उद्योगधंदे करायचं असेल त्याच्यासाठी एकदम कमी व्याज दरात सरकारी आपलं लोन बी काढून देतो. म्हणजे एखाद्याची इच्छा राहिली म्हशी पालन करायची, बकऱ्या पालन करायची, अधिक काही समजा, तर त्याचा बी मी बंदोबस्त करून राहिलो. चांगलं काम करू राहिला तू, असंच चालू दे. पण हे डीजे सांगितला तर हे ढोल ताशे सांगायची काही गरज नव्हती ना. 2-2 याच्यात पैसे गुंतवायची काही गरज होती काय. एवढे पैसे नाही गुंतवा माणसानं का सोमारच्या याच्या डोळ्यात आले पाहिजे. सोमारच्या गाववाल्यानं जर विचार केला मग आणि म्हटलं का हे तुम्हाला गावाच्या विकासासाठी पैसे येऊ राहिले आणि तुम्ही सगळ्याच्या सगळे त्या मंडळातच लावू राहिले, मग काय ते प्रश्नाचं उत्तर देशील तू. काय देशील मला सांग. हे म्हणशील काय माया एकट्या जवळचेच पैसे मी खर्च केले म्हणून लोक मान्य करते का ह्या गोष्टीले. लोक मान्य कोण नाही करत. लोकायला माहीतच आहे दरवर्षी तात्याच खिशातले पैसे खर्च करते. त्याच्याच्यानं काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. आणि हा जो 1,40,000चा डीजे सांगितला आहे याच्यात सगळ्याच जणाच्या वर्गणी आहे. मी सोडून मी वर्गणी देणार नाही आहे, कारण मी एकट्यानं पथक सांगितलं आहे. बाकी डेकोरेशन ते मूर्ती गिरती ते तर वेगळंच राहिला खर्च. ते डीजेचं तुम्ही पहा म्हटलं आपण त्याच्यात सहभागी होणार नाही, कारण आपण हे सगळं डोक्यावर घेतलं आहे पहिलेच. फोन कोणाचा आला मला. हॅलो हॅलो बाबा, मी शांता बोलू राहिली. कोण. कांता. कांता त्या कसा काय फोन केला आता इतक्या वर्षाबाद. अरे कांता नाही, शांता बोलू राहिली मी. शांता. अच्छा शांता बोल राहिली काय. बोल काय म्हणता. काय म्हणते आता तू या बाबाची तब्येत. बाबा एकदम चांगले झाले, आता व्यवस्थित झाले. मी म्हटलं आता 5-10 मिनिटात येतोच. घरी चिव राहिली तर बस स्टँडवर तुम्ही त्याला पाठवून द्या. बरं पाठवतो बस स्टँडवर. आणि त्याला विचारा का तुमचा फोन कोण नाही लागू राहिला म्हणा. इतक्या वेळेची फोन करू राहिली मी. सुईच्या पाय करू राहिले ते. का रे तू या फोन काऊन नाही लागू राहिला म्हणते. सुईच्या पाय करू राहिले. कुठं आहे चालूच तर आहे माझा फोन. मग मी खोटी बोलू राहिली काय. मी खोटी बोलू राहिली काय. इतक्या वेळच्या फोनावर फोन करू राहिली. 5-6 फोन आल्यावर दाखवतो मी किती फोन केले तुम्हाला. तर बरं जाऊ दे, पाठवतो मी तात्याले. ते शांता येऊ राहिली म्हणते 5-10 मिनिटात बस स्टॉप पाशी. तू चालला जाय तिले घ्यायले. कायलेच घ्यायला गेले जा लागते तिथं. स्पेशल ऑटो कर म्हणा, 5-50 देन पटकन घरापाशी ये. थांबा मी फोन लावतो तिला आता. हॅलो. अरे मी काय म्हणून राहिलो. काय म्हणू राहिले तुम्ही. चुपचाप गाडी घेऊन घ्यायला या मला पटकन. या किती वेळची वाट पाहू राहिली मी. आली तिथं बस स्टँड पाशी उभी आहे मी तुमची वाट पाहत. लवकर या.
अरे मी काय म्हणतो, मला तिथं यायला पुरत नाही ना. 50 रुपयाचा ऑटो कर स्पेशलचा आणि बस तिथं आणि पटकन घरापाशी येऊन जाय. आता मला आधी गाडी काढा तिथं या, मला पुरत नाही ना यायला आता. हा फालतू टाइमपास होते. आता कधी तुमच्या दोस्त मित्रांना म्हटलं ना तुम्हाला का चला पार्टी आहे म्हणून, तर पटकन या गाडी काढताना जाता. हा? चुपचाप मला घ्यायला या, मी वाट पाहू राहिली, मी नाही येत ऑटोनं. बरं थांब 10 मिनिटं, येऊ राहिलो. येतो शांताला घेऊन. पुरा हकातच आहे एक एक. 50 रुपये येत होती घरी ऑटोनं, आणाले जातीले. कुठं चालले रे? तोंडाले पावडर लावून. येतो जरा कपडे घेतो, बूट घेतो, थोडंसं करावं म्हटलं आता. शॉपिंग करायला चाललो. मी येऊ का रे सोबत? मला करायची आहे थोडीशी शॉपिंग. वा ये ना, कोण नाही मनाई केली तुले? ये बा त्या गाडीनं, कारण तिवल शीट आपण काही गाडीनं येत नाही. हा गावातलं काम असलं तर वेगळं आहे, तिकडे शहरानं जा लागते कपडे आणाले, तुलाही माहित आहे. बरं जा तुम्ही जा, आम्ही येतो मग 3 जणांनंतर मागून. पैसेच आहे आता, कपडे घेऊ का काय घेऊ? आता काही गरज होती का फालतूपणा कायले करावं यायनं पुट्ट्याईनं? काय टाकलं हा? का कोई नाही टक्कर में 7-12 मंडल के चक्कर में. अरे बाप रे. आणि हे काय टाकलं अधिक? यंदा टॉपचा विषय. हे असे फालतूचे कामं करू राहिले आणि तो वामन भिंगोटे अंगावर घेऊन राहिला तिकडे. हे पा वामन भिंगोट्याने टाकलाय असा नौकात तर भेट 7-12 चौकात. हे पाय बरं, हे असे भांडणं करायचे काय मुकं होते, घेणं नाही देणं नाही. आणि हेच कधी शिंदे साहेबांना पाहिलं तर मग हा ते परमिशनच नाही द्यायचे होय आपल्या मंडळाले. अरे पण हे फालतूपणा करायला यायले सांगितलंच कोण? हा त्या पोट्ट्यानं टाकलं तर टाकलं, या शाहरुख याले अक्कल नाही काय, या सल्ल्याले अक्कल नाही आहे काय? तात्याले फोन करा तुम्ही आणि हे प्रकरण सांगा पहिले. हे पा म्हणा अशानं परमिशन कॅन्सल होऊन जाईन आपलीवाली. हे डिलीट करायला लावा हे ठेवलेले स्टेटस आणि हे व्हिडिओ बनवलेले. हॅलो तात्या, त्या सल्ल्या शाहरुख आणि सोनिया आणि चेत्याचे स्टेटस पहा तुम्ही आता. अरे बापरे, यंदा टॉपचा विषय. अरे बापा, कोई नहीं टक्कर में 7-12 मंडल के चक्कर में. अरे बापरे. अरे कुठं चालले? काय एमआयडीसी चालले का कामाले डब्बे घेऊन? काय एमआयडीसीत पाठवतं का आता आम्हाला डब्बे घेऊन? हा ते वावरं धुरं कोण पाहेन मग? तू करशील का आमच्या वावरायचं? तात्याचं तर काही दर्शनच नाही झालं आज. येऊन राहिले ते, त्याचीच वाट पाहणं चालू आहे. इकडून इकडे चालला जातो, गाडी घेऊन येतो म्हणे. नाव घेतात आले. चला बसा पटकन या. आणि का रे, हे दोघं जण कुठं आहे? सोन्या आणि चेत्या कुठं आहे? तुम्हाला समजत नाही का रे? तुम्हाला सांगितलं होतं ना मी का टेटस हे ते काहीच ठेवायचं नाही. काय गरज होती? हा तिकून तो वामन भिंगोटे आता टेटस सोडू राहिला. आणि हे सगळं जर प्रकरण शिंदे साहेबांना पाहिलं आणि परमिशन नाही दिली तर गणपतीची आपल्याला, तुम्ही म्हणन इथं भांडणाचं वातावरण निर्माण करू राहिले म्हणून. हा हे सर्वात पहिले सोन्या आणि चेत्या कुठं आहे मला सांग. याच्या कानच शेक तुम्ही आज. ते तर इकडे गेले कपडे आणाले, फोन लावा ना त्याले. एक म्हणून 4-4 फोन केले त्याले, एकही फोन लागला नाही त्याले. त्यानं माझा नंबर ब्लॅकलिस्ट मध्ये टाकून ठेवला आहे. याच्यासाठी डीजे लावायला सांगितला का तुम्ही? हा ह्या गोष्टीसाठी नाही, इथं म्हणजे वादविवाद करायचा आहे काय? काही गरज आहे काय? काही गरज आहे काय? पण तुम्ही मला कायले म्हणू राहिले? मला तर काही कानोकाने खबर नाही, काही माहित नाही. मी दिवसभरापासून मोबाईल पाहिला नाही, मला कसं काय माहित राहील? तुम्ही मावरच गरम होऊ राहिले. अबे त्या दिवसभरापासून मोबाईलने पाहिली हे त्याही गलती आहे मग. हा पांटेल्यावर काय गिरायक चालूच राहते काय? काही पाच जाय म्हटलं इकडलं तिकडलं काय राहते तर त्याला आल्यावर पहिले समजावून सांग ते लवकर स्टेटस डिलीट मारा म्हणा. ते शिंदे साहेबानं पाहाच्या पहिले हे डिलीट झालं पाहिजे. नाही तर परमिशन जर भेटली नाही ना तर विचार कर जा. मले मग मंदाचं पकडायचं नाही का तुम्ही सरपंच आहे नसा आहे तसं आहे. तुम्ही फालतूचे कामं करू नका. यंदा टॉपचा विषय आहे आणि कोई नाही टक्कर में 7-12 मंडल के चक्कर में. हे काय कायले गरज आहे का? हे गरज आहे का काही? तो तिकडून वामन भिंगोट्या टेटस टूर आला, त्याच्या मंडळवाले टेटस टूर राहिले. असं नौकात तर भेट 7-12 चौकात. हे काय वय आहे? अशानं वातावरण पेटाचं काम नाही आहे काय? भांडणाचं काय मुख नाही आहे का? हे तुम्हीच काय आहे? हे गेले कपडे आणाले, ते आले तिकून का तुम्ही त्याले पकडा आणि म्हणा मी तर बोलतो त्याले. त्यानंतर मी कोणत्याच कार्यक्रमात राहीन नाही, तुम्हाला सांगू राहिलो. हे असे फालतूचे कामं करसान तर सगळ्यात पहिले टेटस आपण ठेवलेलं होय. त्याच्यानं शिंदे साहेब आपल्याला म्हणत त्याले नाही म्हणत. चला बसा लवकर, चला वावरात जायचं आहे, टाईम उराला इथंच. चला चालू द्या, बसलो आम्ही. असे जास्तीचे कामं कायले करत असता रे बुवा स्टेटस गिटस टाकून? तुम्हाला माहित नाही ना राजा, 2 मिनिटात वातावरण तपते. इथं का भांडणच करायला लावतो का आम्हाला कामं धंदे सोडून? आल्यावर ते डिलीट मारायला सांग पहिले त्याले. रे बाबा काही ऐकत नाही, फालतूचे कामं करतेस कायले काय मी. मी आहे तोपर्यंत टेन्शन नाही घ्यायचं. खायचं प्यायचं आणि सट आराम करायचा. टेन्शन नाही घ्यायचं कोणत्या गोष्टीचं. अरे काय करू राहिले वसंतराव? काही नाही, आराम चालू आहे बुवा. आराम चालू? हा कोणता आराम आहे तुमचावाला? मग दिसून राहिलं तुम्हाला डोळ्यानं का ढोरायले पाणी पाजायला आणलं तरी विचारू राहिले काय करू राहिले? कमाल आहे तुमची बी.
बरं पाजा बा पाणी पाजा. सकाळी सकाळीच रिचार्ज मारला काय वामन? मा डोक्यात एक प्लॅन आला. सगळ्यात पहिले हे जे आपण स्टेटस ठेवलेले आहे ते डिलीट मार, लवकर डिलीट मार. कोणता प्लॅन आला पहिले मला सांगा, त्याच्यानंतरच मी त्याच्यावर ॲक्शन घेईन. प्लॅन असा आहे का शिंदे साहेबांना काय सांगितलं आहे का कोणत्याच प्रकारचं भांडण आणि कोणत्याच प्रकारचं स्टेटसबाजी स्टंटबाजी एकामेकाले मंडळाले बोलून हे मला चालणार नाही. काय म्हटलं आहे? हा, हे तर म्हटलंच आहे. आणि हेही म्हटलं आहे का माही परमिशन पहिले घ्या लागन कोणत्याही गोष्टीसाठी. तर बस तर मग ह्या पोट्ट्यानं वादग्रस्त स्टेटस ठेवले ना. हा, हे तर ठेवलेच आहे. आलं माझ्या लक्षात. चला गाडी काढतो, लवकर चला, शिंदे साहेबाला भेटायचं आहे. पहिले याचे स्क्रीनशॉट मारून घे आणि स्क्रीन रेकॉर्डिंग बी करून घे, जेणेकरून याने डिलीटही मारले तर यायले दाखवायला बरं होईल आपल्याला साहेबाईले. कसं कोई नाही है टक्कर में आणि सातबारा गाव मंडल के चक्कर में हेच काढतो यायचं. भीमा भाऊ गाडी काढा आपली, लवकर चला पोलीस स्टेशनमध्ये. ते लवकर पहिले तुम्ही स्टेटस डिलीट करा. काय म्हणून राहिलो? हे तात्यानं मला सांगितलं आहे. अरे आलता आम्हाला तात्याचा फोन, केले आम्ही डिलीट, आतापर्यंत राहिले नाही काही. नाही तर तात्या डायरेक्टच म्हणे जर का परमिशन भेटली नाही म्हणे तर मी याला जबाबदार राहीन नाही म्हणे. पहिले सांगू राहिलो म्हणे तुम्हाला, हे असे स्टेटस ठेवायचे नाही म्हणे. हे वादग्रस्त स्टेटस आहे म्हणे, हे भांडणं लागू शकते म्हणे हे दोन मंडळातनी. तू सगळ्यात पहिले आल्यावर ह्या दोन पोट्टाईले समजा हे असे फालतूचे कामं करू नका म्हणा. एवढे मोठे पैसे गेलेले आहे, परमिशन जर भेटली नाही ना तर झालं, एवढे मोठे पैसे डुबून जाईन. अरे त्याला तर फोनच नाही लागू राहिला. पाहतो आम्हाला जर तिकडे भेटले तर त्याला समजावून सांगतो. ते लवकर डिलीट मारायला लावा त्याले. हे प्रकरण हे पोलिसापर्यंत गेलं नाही पाहिजे. हे जर गेलं तर झालं, लटकलं आपलं काम. चल येतो रे बा मोहन. कोणतं प्रकरण रे मोहन, काय झालं? अरे काल डीजे सांगायला गेलतो मंडळासाठी आणि याने स्टेटस ठेवलं रात्री, कोई नाही टक्कर में, 7-12 मंडल के चक्कर में. अरे असे जास्तीचे कामं कायले करता रे म्हणा बुवा. हा, घेणं नाही देणं नाही, परमिशनच नाही भेटत, मग काय करसान? हे पहिले सांगितलं शिंदे साहेबांना असे कामं करू नका म्हणून. आमच्या मंडळाचे पोट्टे ढू राहिले होते, समजावून सांगितलं, ठेवलंच नाही त्याईनं असं काही. अशानं कसा वाद होते ना दोन मंडळाचा. तेच ना मग, तेच म्हणेन तात्या. परमिशन देऊ सगळ्याच मंडळाले, पण या मंडळात काही भांडणं गिणणं काही झाले, काही वादग्रस्त निर्माण झालं आणि ते बॅनरबाजी चालली, त्या मंडळाले हमेशासाठी परमिशन बंद आणि त्याच्यावर 2-4 केसही लावून देतो. अरे या वामन भिंगोटे या. काय हाय आता नवीन खबर? अरे काही नाही, तुमच्याच भेटीला आलो होतो. तुम्हाला विचारायचं होतं का हे म्हटलं बुवा असं शेरो शायऱ्या टाकून गेले त्याला टॉन्ट मारून हे असे स्टेटस ठेवणं चालू आहे काय बुवा? हां, असं चालू असं तर आम्ही त्या गोष्टीची परमिशन मागायला आलो तुम्हाला का आम्हाला परमिशन द्या. आम्ही मग असे बुवा टॉन्ट बाजा म्हणजे येले त्याले कमीपणा दाखवून जास्तपणा दाखवून वादविवादाचं वातावरण निर्माण करून आम्ही असे स्टेटस ठेवतो. आमच्याही पशी आहे. कोणं ठेवलं फक्त मला त्याचं त्या मंडळाचं नाव पाहिजे. कोणं ठेवलं सांगा. तर अध्यक्षापासून तर सचिवपर्यंत सगळ्यावर केस लावतो आणि त्याच्या मंडळाला परमिशनही नाही देत. कोणं ठेवलं? तुम्ही तुमचा मोबाईल काढा आणि 7-12 गणेश उत्सव मंडळ हे टाका आणि त्याच्यावर पाहून घ्या. अरे बाप रे, रहेंगे गाव में तो आएंगे 7-12 मंडल के डाव में. अरे बापा, हे तर तात्याचं मंडळ होय. नाही असं तर आम्हाला सांगून द्या, मग आम्ही हे कामं करतो नाही काय. मग येऊन जाऊन तुम्ही आम्हालाच म्हणता का तुम्हीच बदमाश आहे, नसा आहे तसा आहे. थोडासा पंखा लावजा बरं, लय गरमी होऊ राहिली. बिल आम्ही भरतो आणि हवा आम्हीच घेतो त्याचीवाली, समजले. दुसरं कोणी आलं तर आम्ही पंखा बंद करून देतो. फुकटाची हवा खाले याचं नाही इथं. बरं तुम्ही जा, काय ॲक्शन घ्यायची आहे मी घेतो त्याच्यावर. तुम्ही जा आता. लवकरात लवकर ॲक्शन घ्या शिंदे साहेब, नाही तर मग आम्ही असे स्टेटस टाकीन. मग कसं आहे, तुम्ही जर आम्हाला काही म्हटलं तर मग काय आम्ही ऐकून घेणार नाही आहे तुमचं. कारण आता हे जे आहे वातावरण गरम करायचे कामं हे मंडळ करू राहिलं. हां, हे सरपंच साहेबाचं मंडळ होईये. गावात फालतू वादविवाद करायचं काम करू राहिलं. तुम्ही जा, मी पाहतो आता काय करायचं आहे तर. ते सरपंच साहेब काय लक्ष नाही देत काय? हां, त्याच्या मंडळातले लहान लहान पोट्टे हे असे फालतूचे वातावरण गरम करायचे कामं करू राहिले आणि कायच्या ना काही मग एखाद्या मंडळाचं आणि त्याचं भिन असलं. हां, हे वामन भिंगोट्या तर टिपलाच आहे का याच्यातलं काय होते काय नाही बायकते. हां, हे पहा बरं किती उजागिरीनं सांगायला आले ते. फोन लावा त्याला समजावून सांगा हे लवकर डिलीट मारा म्हणा. हे असे वातावरण खराब करायचे कामं नका करू. हॅलो, इन्स्पेक्टर शिंदे बोलत आहे. बोला ना शिंदे साहेब, नंबर सेवच आहे तुमचा आला, बोला. हे काय होय म्हटलं सरपंच साहेब, तुमच्या मंडळाचे पोट्टे हे असे वादग्रस्त आणि हे भांडण करायचे स्टेटस ठेवू राहिले मोबाईलवर. हां, कोई नाही टक्कर में काय होय ते त्याचं. हां, अशानं वाद होते ना निर्माण. हे 2-3 मंडळवाले आले, हे काय होय म्हणे हे असं चालू आहे का म्हणे.
हे तसं थोडी आहे हो शिंदे साहेब, ते कोई नाही टक्कर में 7-12 गाव मंडळ के चक्कर में असं आहे ते. म्हणजे हे सगळं तुम्हाला माहित आहे हं? कोण टक्कर मध्ये आहे आणि कोण चक्कर मध्ये आहे. तर हे तुम्हाला समजून नाही राहिलं काय? मी काय सांगितलं होतं तुम्हाला, हे असे टेटस बाजी चालन नाही, वाद वस्त्र हे वादग्रस्त हे असे प्रकरण चालन नाही. मग हे तुमचं काय वय आहे तुमच्या मंडळाच्या पोट्ट्याचं? हा, आता तुम्हाला परमिशन देऊ नाही काय? बंद करू का हे तुमचं नाटक फालतूचं? ते लवकरात लवकर डिलीट मारायला लावा, लवकर. हे प्रकरण वाढाच्या अगोदर. हे जर मोठ्या साहेबांना पाहिलं तर मले तुमच्या मंडळाला परमिशन कॅन्सल करावं लागेल, एवढं लक्ष ठेवा. लवकरात लवकर डिलीट मारायला लावा ते. बरं शिंदे साहेब 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 असं नका करू. डिलीट मारायला लावा तुम्ही. लवकर, कमान फास्ट. आपण जरा जास्त डोक्यावर बसून ठेवलं यायले हा, त्याच्याच्यानं हे जरा अति करू राहिले. कॅन्सल करा ना मग त्याची परमिशन मंडळाची. बात तर थंड होऊन जाते ते हा, मग येते मजा. कसे वादग्रस्त असे स्टेटस ठेवणं व्हायचं. माय विचार तोच करू आला का यायले जरा 1 वर्ष जरा थंडाईच करा यायची वाली. कसे वादग्रस्त हे हा स्टेटस ठेवणं असते यायचं वालं. या पोट्ट्याला फोनही नाही लागू राहिला. तिकडे शिंदे साहेबाचा मला फोन आला का ते लवकर स्टेटस डिलीट मारायला लावा. याय नाही कायले जास्तीचे कामं करायला पाहिजे पोट्टे ना. कोई नाही टक्कर मेन चक्कर मेन फालतूचे कामं हा. हे काय टक्कर आणि चक्कर लावलं याय ना फालतूचा. म्हणून माझी इच्छा नव्हती ते डिजेन गिजे सांगायची. हे असे कामं करते जास्तीचे वादग्रस्त कामं कायले करा हा. कायच्या ना काही भांडणं झाले आणि एखाद्या मंडळानं अंगावर घेतलं का हे तुम्हीच बा आमच्याचसाठी केलं हे आणि आम्हालाच म्हटलं तर मग कोण करण त्याच्यासोबत भांडणं. ऐकून तर होत नाही आता भांडणं, तुम्हाला सांगू राहिलो. आणि मला भांडणात बोलावायचंही नाही, तुम्ही तुमचं पाहून घे जा. मी सर की सायकल उचलन आणि घराकडे चाललं येईन. तुम्ही चुपचाप राहणं, थांब ना जराशे. तुमचं काय चालू माय काय चालू? तुम्हाला कोण म्हणून राहिलं भांडणात या म्हणून? भांडणं होऊनच कायले राहिले? अरे हे असे टेटस बाज्या करन आणि हे वादग्रस्त हे असे काही शेरो शायऱ्या टाकन तर हे भांडणाचं काय मुक नाही होईन काय? त्याच्यासाठीच त्याला फोन करू राहिलो ना का ते डिलीट मारा म्हणून लवकर. आता शिंदे साहेबाचा सोबत बोललो मी. फोन नाही लागू राहिला त्याइले.